नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आता ब्लाऊज शिवायला घेतली आहे मी आणि आता वाजलेले आहेत बघा 2 आणि आपले घरातले सकाळचे सगळे कामं वगैरे सगळं आवरून जे आहे ना, तर मी ब्लाऊज शिवायला बसलेले आहे. तर हे बघा, हा जो ब्लाऊज आहे, तर हा ब्लाऊज माझा एक ब्लाऊज शिवून झालेला आहे. म्हणजे काही नाही, सिम्पलच ब्लाऊज आहे, म्हणजे काही डिझाईन वगैरे काही बनवायची नाही आहे. सिंपल आहे हा ब्लाऊज. तर हा एक ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि मला आज किती ब्लाऊज शिवायचे आहे बघा. तर हे 4 ब्लाऊज आहेत. तर हे बघा, तर हे 4 ब्लाऊज जे आहे ना, तर मला हे 4 ब्लाऊज आज शिवायचे आहे आणि एक ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे आणि आता हे जे आहे, तर हे 4 ब्लाऊज आजच शिवायचे आहे मला. आणि आता वाजलेले आहे बघा 2 वाजलेले आहे दुपारचे. आणि आता हे जे ब्लाऊज आहे, तर हे ब्लाऊज मला संध्याकाळपर्यंत कंप्लीट करायचे, कारण कस्टमरला उद्या सकाळी मला हे ब्लाऊज द्यायचे आहे. त्याच्यामुळं खूप म्हणजे हे चालू आहे. आणि एक ब्लाऊज झालेला आहे. घरातले कामं ते आवरून, म्हणजे कामं वगैरे आवरून मी 1 वाजता मशीनवरती बसलेले ते. तर एका तासात हा ब्लाऊज झालेला आहे माझा. आता हे जे ब्लाऊज आहे, तर ही ब्लाऊज मला संध्याकाळपर्यंत कंप्लीट करायचे आहे. तर त्याच्यासाठी बघा मी काय केलं, ही ब्लाऊज जेव्हा मला शिवायला आता घ्यायचे होते ना, तर तेव्हा हे बघा मी अशा बॉबिन जे आहे ना, तर बॉबिन केस पण मी अगोदरच अशा भरून ठेवलेल्या होत्या, कारण ज्या त्या कलरचे आपल्याला किती ब्लाऊज शिवायचे, म्हणजे मग वेळ पण आपला वाचतो. आणि त्याच्यामुळं मी अशा बॉबिन ज्या आहेत, तर मग त्या कलरच्या आहे त्या भरून ठेवल्या होत्या, कारण की आपल्याला लगेच हे झालं की दुसरा धागा बदलायचा आणि लगेच आपल्याला मशीन स्टार्ट करता येते. त्याच्यामुळं मी बॉबिन केस पण अगोदरच भरून ठेवले की आपल्याला लागणार आहे तेवढ्या. आणि एक ब्लाऊज तर माझा आता शिवून झालेला आहे आणि म्हणलं मशीनला थोडंसं ऑइलिंग करून घेऊया, कारण काय होतं, दिवसभर पण मशीन जर चालली ना, तर मशीन पण खराब होते. त्याच्यामुळे मशीनला नेहमी मशीनवर बसायच्या अगोदर ऑइलिंग करून घ्यायचं आणि नंतरच मशीनवरती बसायचं. तर मी मशीनला असं ऑइलिंग करून घेते, कारण एक ब्लाऊज झालं आहे शिवून, पण थोडंसं मशीन मला अशी वाटली खडखड वाजते आणि मग मशीन चालवायला पण खूप थोडी हाईट जाते, कारण मोटरवरच आहे तरी पण थोडंसं आपल्याला हे होतं. आणि म्हणजे असं दोरा वगैरे कुठं अडकत नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित असं शिवलं जातं ऑइलिंग जर का तुम्ही करून घेतली मशीनला तर. हे बघा, आता मशीनला ऑइलिंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मी पहिला, आता हा जो आहे रेड कलरचा ब्लाऊज आहे, तर मी रेड कलरचा ब्लाऊज पहिला शिवणार आहे. तर त्याच्यामुळे आता मी रेड कलरची बॉबिन जी आहे, तर रेड कलरची बॉबिन घेते. तर चला, तर मग आता मी हा ब्लाऊज शिवायला सुरुवात करते आणि ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसा ब्लाऊज शिवला ते. तर चला, थोड्या वेळानंतर आपण परत भेटू. आपला ब्लाऊज तर झालेला आहे. आता जे आहे ना, तर मग मी फिटिंग करते, याची फिटिंग चालू आहे ब्लाऊजची. पूर्ण ब्लाऊज काही दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये, कारण पूर्ण ब्लाऊज दाखवायला ते आपण काय व्हिडिओ 10-15 मिनटाचा व्हिडिओ बनवतो, 10 आणि ब्लाऊज शिवायला लागतो आहे 45 मिनटं ते 50 मिनटं लागते, कारण अस्तर ब्लाऊज आहे. आपण सिंपल असल्यानंतर थोडा कमी वेळ लागतो, लई जर वेळ म्हणला तर 1 तास लागू शकतो, कारण 1 तास लागतो. थोडे कुठं जॉईंट वगैरे जर करायचे असेल तर मग 1 तास आपल्याला हे ब्लाऊज शिवायला लागतो. तर त्याच्यामुळे मी थोडीशी उशिरा बसलेले होते शिवायला, कारण की घरातले आपले सगळे कामं वगैरे आवरून ब्लाऊज शिवायचे. तर त्याच्यामुळे थोडासा हेच होतं आहे, कारण पण अर्जंट असल्याने हा ब्लाऊज जे ब्लाऊज आहे ते मला शिवून देणं जरुरीच होतं, कारण आपण लग्नाचे वगैरे जर ब्लाऊज घेतले तर आपल्याला त्यांना वेळेमध्ये द्यावं लागतं. तर हे जे ब्लाऊज आहे, तर मी लग्नाची ब्लाऊज घेतलेली होती शिवायला, तर त्याच्यामुळे त्यांना बोललेले होते देणार म्हणून, ते आपल्या घरी परत मागायला आले ना, आपले शिवून नाही झाले ते पण नाही बरं वाटत आहे. त्याच्यामुळं मग मी हे जे ब्लाऊज आहे, तर एके दिवशी मला एवढे ब्लाऊज कंप्लीट करावं लागते. तर मी 8 दिवसात जर का असे 4-4, 5-5 ब्लाऊज शिवले, तेव्हा ही ऑर्डर पुढं माझी कंप्लीट होईल. आता हा जो एक ब्लाऊज आहे, तर हा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे. बघा, हा जो आहे रेड कलरचा ब्लाऊज जो आहे, तर हा ब्लाऊज आता आपला शिवून रेडी झालेला आहे. हे बघा, हा जो ब्लाऊज आहे, तर हा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे. हा जो
जो ब्लाऊज आहे तर हा आपला झालेला आहे आता शिवून. आता आपल्याला दुसरा ब्लाऊज शिवायला घ्यायचा. तर हे बघा, मी आता हा ब्लाऊज जो आहे तर हा ब्लाऊज शिवायला घेते. आणि हा ब्लाऊज जो आहे आपला हा कंप्लीट झालेला आहे. आपण बॉबिन वगैरे भरून ठेवल्यामुळं काय होतं आहे, आपल्याला जास्त वेळ येत नाही. कारण हे बघा, आता ही बॉबिन काढून ठेवायची आणि या कलरची बॉबिन लावायची. तर मी आता हा ब्लाऊज शिवते. चला भेटूया आपण हा ब्लाऊज झाल्यानंतर. आता हा जो ब्लाऊज आहे तर दुसरा ब्लाऊज पण आपला कंप्लीट झालेला आहे. तर त्या ब्लाऊजची आपण फिटिंग करणं. फिटिंग करताना व्हिडिओमध्ये शूट घेतो. जास्त शूट घेत नाही आहे, नाहीतर खूप मोठा व्हिडिओ त्याच्यामुळे आहे फिटिंग करणं. तर मग फिटिंग करणं चालू आहे. आणि आता तो ब्लाऊज झाला की मी म्हणजे टाईम वाया न घालता लगेच मशीनवरती बसले होते. आणि हे बघा, आता असं पण होऊन जातं बघा, बॉबिन केस मी भरलेली होती, पण ह्या ब्लाऊजला हे बघा आता थोडंसं म्हणजे 2 टिपा मारायच्या राहिल्या आणि धागा संपून गेला. तर तेव्हा पण आपलं खूप हे होतं, कारण परत बॉबिन केस काढायची आणि त्याच्यात हे करायचा, वरचा धागा भरायचा आणि परत लावायचा म्हणल्यानंतर 2च टिप मारायच्या राहिल्या होत्या. आणि तेवढ्या याच्यामध्ये पण धागा असं काही नसतं का आपण लगेच मशीनवर बसलो, काहीच आपल्याला अडचणी येणार नाही. खूप वेळ पण लागतो, खूप अडचणी येतात. तर आता हा जो आहे तर मग दुसरा ब्लाऊज आहे हा. पहिला तर ह्या ब्लाऊजची पण अशी फिटिंग करून घेतली. म्हणजे असे एकदा शिवून घेतले ना तर मग आपल्याला लावायचे असते. तर मी बाहेर वगैरे देत नाही लावायला, कारण मी स्वतःच लावते. हातशिलाई ते पण करायची असते, पाठीवरती हातशिलाई असते अस्तरचं असल्यामुळं. आणि हुक पण लावायचे असतात. काहींचे कसं असतं बटणं पण असतात, तर मग बटणाला पण काजं करावं लागतात, काज बटन करावं लागतं. नंतर ब्लाऊज झाल्यानंतर असं मापाचं जे ब्लाऊज आहे त्याला पण लावून बघायचं बरोबर आहे का. हा ब्लाऊज पण आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला दुसरा ब्लाऊज घ्यायचा आहे शिवायला. तर मी आता हा ब्लाऊज शिवते. आता हा ब्लाऊज घेऊया आपण शिवायला. ही बॉबिन केस काढून ठेवायची. ही बघा, आपण दुसरी बॉबिन केस आपण भरून ठेवलेली आहे. ही बॉबिन केस आता आपल्याला घ्यायची आणि हा ब्लाऊज शिवायचा. तर हा ब्लाऊज रेडी झाल्यानंतर दाखवते. कारण तो ब्लाऊज शिवून झाला आणि मी थोडीशी उठली होते इथून, कारण थोडासा ब्रेक घेतला, 15-20 मिनटाचा ब्रेक घेतला होता मी. कारण की तेवढ्या 15-20 मिनटामध्ये चहा वगैरे बनवला होता. आणि मग चहा वगैरे बनवून 7:30 वाजलेले होते. मग वेळामध्ये मी उठून चहा वगैरे बनवला, काही फ्रेश वगैरे झाले नाही आणि थोडासा चहा घेतला. म्हणजे कारण काय होतं, मग चहा घेतल्यानंतर आहे ना थोडंसं आणखीन आपल्याला हे होतं, फ्रेश वाटतं आहे, म्हणजे मला वाटतं आहे. तर त्याच्यामुळं मग मी चहा वगैरे घेतला आणि हा जो ब्लाऊज आहे मग चहाच्या नंतर हा ब्लाऊज शिवला. कारण सगळे ब्लाऊज शिवायला 6
6 वाजून गेले होते आणि परत संध्याकाळचा पण स्वयंपाक बनवायचा होता. तर त्याच्यामुळं अगोदर चहा वगैरे घेतला 5-5:30ला आणि नंतर हा जो ब्लाऊज राहिलेला होता हा पण मी शिवून घेतला. कारण हा जर एक ब्लाऊज ठेवला असता तर हा परत कधी शिवायचा म्हणल्यानंतर नाही, कारण मला त्यांना सकाळी द्यायची, सकाळी त्या दुपारी घ्यायला येणार होत्या, पण आपल्याकडून होणार नाही. आधी यायचं म्हणल्यानंतर आदल्या दिवशी कंप्लीट करून ठेवलं तर आपल्याला पण टेन्शन नसतं, पण आपल्याला पण घरातली दुसरे कामं असते. तर त्याच्यामुळं कोणाला पण मी ब्लाऊज सांगितल्यानंतर त्यांना जर 2 दिवसात सांगितले तर ते एके दिवसात कंप्लीट करून देतेच मी. झाला बघा हा पण ब्लाऊज शिवायचा. हा एक ब्लाऊज झालेला आहे आणि हा एक 2 आणि हा एक 3, हा एक 4, हा एक 5. हे बघा एवढे 5 ब्लाऊज जे आहे, तर हे 5 ब्लाऊज आज शिवून झालेले आहे. पण माझा अवतार तुम्ही बघू शकताय, जे खूप मानपाट खूप एक होऊन जाते असं हे शिवायचं जर म्हटलं तर 5 ब्लाऊज झालेले आहे शिवून. आता याला मी हात शिलाई ते करते आणि नंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.